गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात आपले आयुष्य आपण नशिबावर सोडून देतो. काही वाईट झाले की नशिबाला दोष देतो, पण आपण आपले कर्म कधीच विचारात घेत नाही. आपण आपल्या आयुष्यात काय कर्म केली, काय कर्म करत आहोत याचा विचार करत नाही. तर भक्तांनो, आज अशीच एक कर्माविषयीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल. आणि तुम्ही जर स्वामींना मानत असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर गोष्ट अशी आहे की एका राजाला 4 राण्या होत्या. पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला प्रेमाने बघतच राहायचा. दुसरी राणी देखील सुंदर होती की तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा. तिसरी राणी इतकी सुंदर होती की तिला कायम बरोबर घेऊन तो राजा फिरत असायचा. पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही, त्याला कधी बघायचा देखील नाही. राजा आता म्हातारा झाला होता. तो मरणाच्या अवस्थेत असताना त्याने आपल्या पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला, मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का? राणी म्हणाली, नाही नाही, मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे. राजाला खूप दुःख झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला. राणी म्हणाली, मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन, पण त्यापुढे नाही. राजाला अपार दुःख झाले. त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, तू तरी माझ्याबरोबर येशील का? तिसरी राणी म्हणाली, नाही, मी तुम्ही गेल्यावर मी दुसऱ्या एकाबरोबर जाणार आहे. आता मात्र राजाच्या दुःखाला पारावर राहिला नाही. तो विचार करू लागला, मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले, त्या कधी माझ्या नव्हत्याच. माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकट वेळ पैसा आयुष्य खर्च केले. तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधी लक्ष दिले नव्हते. तिच्या अंगावर दागिने नव्हते, तिला अंगभर कपडे देखील नव्हते. ती म्हणाली, तुम्ही जाल तिकडे मी येईन, स्वर्गात असो की नरकात, कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही, हे माझे तुम्हास वचन आहे. राजा थक्क होऊन समोर पाहत राहिला. विचार करू लागला की जिला मी प्रेम सोडा साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, जिच्याकडे मी कधीच लक्ष दिले नाही आणि पूर्ण आयुष्यात जिची कधी एक क्षणभर देखील काळजी केली नाही, ती मात्र आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे. राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपले प्राण त्याग केले. कोण होता तो राजा? कोण होत्या त्या 3 राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला? त्याउलट जी चौथी राणी होती, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही राजासाठी एवढा त्याग का केला? तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच आहोत. आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवर सोडते, ती म्हणजे आपले शरीर, ज्याला आपण आयुष्यभर बघत असतो. आपली दुसरी राणी स्मशानापर्यंतच आपल्याला सोडण्यास येते, ती म्हणजे आपली मुले, नातेवाईक, मित्रमंडळी व समाज. आपली तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते, ती म्हणजे धन, पैसा, दौलत. आपल्या मृत्यूनंतर लगेचच ती दुसऱ्याची होते. आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे आपले कर्म, जे आपण चांगले किंवा वाईट केलेले असते आणि ते कर्म करताना आपण आयुष्यात कधीही त्याच्याकडे पाहत नाही, पण तेच कर्म आपल्या आयुष्याची खरी संपत्ती आहे. तेव्हा पुण्य, कर्म, माणुसकी, धर्म जे आपण सद्भावनेने, निस्वार्थीपणे आणि अहंकार न करता करावे, ते कर्मच आपल्याबरोबर जन्मोजन्मी येत असते. मरावे पण कीर्तिरूपे उरावे या युक्तीप्रमाणे कर्माच्या रूपामध्ये आपले नाव जगात राहत असते. तेव्हा आयुष्यात चांगले कर्म करा. कर्म हे रबरासारखे असते, जितके तुम्ही ताणाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येत असते. तेव्हा कर्माची भीती बाळगा, कारण कर्माची परतफेड या जन्मातच करायची आहे. तेव्हा तुम्ही कर्म करण्यावर आणि चांगले कर्म करण्यावर लक्ष द्या. गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्री स्वामी समर्थ.